नमस्कार मित्रांनो कोतवाल भरती संबंधीचा जी.आर आलेला आहे। त्यामध्ये 2912 जागाची अशी मेगा भरती महसूल विभागातर्फे कोतवाल पदाकरिता होणार आहे। आणि या संबंधीची जी अपडेट आहे, जसं की भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, पात्रता काय लागणार आहे, वयाची मर्यादा काय राहणार आहे, सॅलरी किती मिळणार आहे, आणि तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कधीपासून चालू होणार आहे आणि अभ्यासक्रम काय राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर महाराष्ट्र शासनामार्फत कोतवाल भरती 2026 याच्यासाठी जी.आर काढलाय, ज्यामध्ये 2912 जागाची अशी मेगा भरती होणार आहे। आता इथं थोडक्यात मी तुम्हाला पात्रता समजून सांगणार आहे। उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, किमान शिक्षण 4थी पास पाहिजे, मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे, आणि थोडंफार कम्प्युटरचं ज्ञान पण असणं आवश्यक आहे। आता वयाची मर्यादामध्ये सर्वांना प्रश्न होता, तर त्यामध्ये तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत अर्ज करण्यात येणार आहे। आणि ज्यांना कोणाला राखीव प्रवर्ग किंवा कास्टनुसार वयामध्ये सूट ही मिळणार आहे। सोबत वेतन आणि मानधन किती राहणार आहे, आता हे वेतन आणि मानधन शासनाच्या निर्णयानुसार तुम्हाला देण्यात येणार आहे। या संबंधीची जर अपडेट आली तर आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्हाला। त्याच्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरच याबाबतची अपडेट पण मी तुम्हाला देणार आहे। आता अर्ज कधीपासून चालू होणार आहे, तर तुम्हाला अर्ज अधिकृत वेबसाईट वरती त्याची तारीख डिक्लेअर करण्यात येणार आहे। त्याची तारखेसंबंधीची अपडेट पण मी तुम्हाला युट्यूब वरती व्हिडिओ बनवून व इंस्टाग्राम वरती आपल्या रील व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटणार आहे। आता जी.आर नुसार जागा 2912 आहेत। आता कुठे कुठे किती किती जागा आहेत या संबंधीची जी जी.आर ची जर पीडीएफ पाहिजे असेल, कमेंट मध्ये पीडीएफ टाइप करा किंवा जी.आर असं टाइप करून पाठवा, मी तुम्हाला डायरेक्ट जी लिंक आहे ती पाठवून देणार आहे। आता अभ्यासक्रम काय राहणार आहे, सोपा अभ्यासक्रम आहे, सामान्य ज्ञान, मराठी भाषा, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, संगणकीय जे ज्ञान असतं, थोडंफार असे प्रश्न येतील तुम्हाला। तर तुम्ही इथं एवढे जे विषय आहेत हे विषयामधून प्रश्न येणार आहे, सोपे सोपे प्रश्न राहतात। तर तुम्ही नक्कीच अर्जासाठी अप्लाय करा। आता तुम्हाला वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्हाला जी अर्ज प्रक्रिया राहणार आहे, तर तुम्हाला स्वतः मोबाईलवरून पण फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला त्या वेबसाईट वरती जाऊन सांगणार आहे। तर मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती। तर ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल, नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आणि लवकरच या संबंधीची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये पण जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना पण या अपडेट नुसार जी माहिती आहे ती मिळाली पाहिजे आणि ही जी अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।